श्रवण पाटील, न्यूज 04 महाराष्ट्रमध्ये मी आज अजिता ताई यांच्याकडे आलेलो आहे आणि आज सर्वप्रथम न्यूज 04 महाराष्ट्रमध्ये अजिता ताईंचा स्वागत आणि अभिनंदन। अजिता ताईंच्या मागे कोणत्याही प्रकारचे राष्ट्रीय पाठबळ नसताना आज त्यांनी पारशिक नगर खारेगाव या 9 नंबर वार्डमधून प्रभागामधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज आम्ही त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत। आज आम्ही अजिता ताई यांना विचारणार आहोत की ताई, आज आपल्या समोर एवढं मोठं आव्हान आहे राजकीय पक्षांचं आणि आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे, तर तुम्ही कसे बघता? कारण समोर जे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, ते बलाढ्य धनाढ्य पक्ष आहेत, तर त्यांच्या समोर आपण अपक्ष फॉर्म भरून काय खारेगाव आणि पारशिक नगर 9 नंबर विभागामध्ये काय करू पाहताय? सर्वप्रथम नमस्कार। पहिलं तर सर्वांचे आभार की जसं आता तुम्ही मला म्हणाला की बलाढ्य पक्ष आहेत, धनाढ्य पक्ष आहेत, रिच पीपल आर फायटिंग इलेक्शन्स। आय एग्री, मी मान्य करते, पण इलेक्शनला उभं राहणं तसंच मतदान करणं हे दोन्ही आपले अधिकार आहेत। मी एक शिक्षिका, 40 वर्ष शिक्षकी सेवा दिलेली आहे, 40 वर्ष मी विद्यार्थ्यांना घडवलं आहे आणि प्रत्येक वेळेला मी नागरिकांच्या तोंडून किंवा जेव्हा जेव्हा इलेक्शन ड्युटी केली तेव्हा लोकांच्या तोंडून हेच ऐकलं की आमचं मत फुकट जातं, एकही योग्य असं कॅन्डिडेट नसतो, शिकलेला कॅन्डिडेट नसतो, कोणाचेही बॅकग्राऊंड चांगले नसतात, मजबुरी म्हणून आम्हाला एकतर मत द्यावं लागतं किंवा मग आम्ही त्या दिवसाला सुट्टी म्हणून समजून फिरायला जातो। मला नेहमी वाटायचं की आपणही इलेक्शनला उभं राहावं, पण गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे मी ते करू शकले नाही आणि आता काही दिवसांपूर्वीच मी रिटायर झाल्यानंतर माझ्या मनातला तो जो स्वप्न होता तो पुरं करण्याचा चान्स आला आणि मी अगदी न घाबरता निडरपणे ठरवलं की आपणही या इलेक्शनच्या किंवा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं। आणि असं म्हणतात की कर नाही तो डर क्यों, तर मला नाही वाटत आहे की मी कोणाचं काही वाईट केलेलं आहे। मी एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे, मी एक शिक्षिका आहे, मी 40 वर्ष शिक्षिकी पेशा जो आहे तो मी फॉलो केलेला आहे, विद्यार्थ्यांना घडवलंय, शिकवलंय, 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे। आणि असं म्हणतात छडी लागेल छमछम, तसं शिक्षकाच्या हातात जेव्हा एक छडी लागते तेव्हा जसा विद्यार्थी घडतो तसं मला वाटतं जर खरंच माझ्या मतदार याच्यातल्या प्रभागातल्या सगळ्या माझ्या वोटर्सनी जर खरंच एका टीचरला ही संधी दिली तर फार मोठा बदल घडू शकतो आणि बदल हा आपल्याकडूनच होतो। चेंज स्टार्ट्स फ्रॉम युअर ओन सेल्फ, रिमेंबर, चेंज स्टार्ट्स फ्रॉम युअर ओन सेल्फ। तुम्हाला जर परिवर्तन हवं असेल तर तुम्हाला परिवर्तन घडवून आणावं लागेल। तुम्हाला नेहमी येणाऱ्या चेहऱ्यांना न निवडता त्यांची पात्रता बघून, आज तुम्ही सर्वांची पात्रता बघता, पोलिसांची पात्रता बघता, शिक्षकांची पात्रता बघता, इंजिनिअरिंगच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांची पात्रता बघता, सगळ्या विभागांचे पात्रता टेस्ट असतात, एंट्रन्स टेस्ट असतात। मग अशा या एवढ्या इम्पॉर्टंट पॉलिटिकल पोस्टसाठी किंवा जो तुमच्यासाठी सेवा देणार आहे त्या सेवकाला तुम्ही निवडताय, त्या सेवकासाठी का म्हणून तुम्ही एखादी पात्रता टेस्ट ठेवत नाही किंवा का नाही तुम्ही एक क्रायटेरिया ठरवत की बाबा एक नगरसेवक असेल, नगरसेविका असेल तर तिची पण क्वालिफिकेशन्स हे असले पाहिजे, तिचा क्रिमिनल बॅकग्राऊंड नसायला पाहिजे, ती क्लीन कॅरेक्टरची व्यक्तिमत्व असली पाहिजे। अशी कुठचीही पात्रता नसलेल्या व्यक्तींना जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष स्वतःच निवडून देता आणि मग तुम्ही म्हणता की बदल घडत नाही, म्हणून मी ठरवलं की चला आपण एक चान्स घेऊया आणि बघूया की खरंच लोकांना बदल हवाय का बदल नकोय। थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट क्वेश्चन। ताई यांना शैक्षणिक आणि सामाजिक आणि राजकीय खूप मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून त्यांनी आज अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 9 या विभागात भरलेला आहे आणि हा विभाग पारशिक नगर हा सुशिक्षित एरिया आहे। त्याचप्रमाणे नागरिकांनी या अपक्ष उमेदवाराच्या आपल्या भेटीला येत आहेत। तरी ताई, आज आपण ज्या प्रभागात 9 नंबर प्रभागात नागरिकांच्या समोर किंवा मतदारांच्या समोर जाणार आहात तर कोणते मुद्दे घेऊन जाणार? सर्वात पहिलं तर नागरिकांनी हे समजून घ्यावं की नगरसेवक किंवा नगरसेविकेचा पूर्ण अर्थ काय आहे। नगर म्हणजे नळ, गटार, रस्ते। कमीत कमी तुमचे नगरसेवक ते नळाला पाणी येतात का, गटारी स्वच्छ साफ आहेत का, भरून वाहत तर नाहीये, त्याच्यावरती बरोबर जे काही स्लॅब्स असायला पाहिजे ते आहेत की नाही, रस्ते बरोबर आहेत की नाही, त्या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर्स आहेत की नाही, त्या स्पीड ब्रेकर्सना पट्टे आहेत की नाही, त्या रस्त्यावर दिवे आहेत की नाही, हे तुमचे मूलभूत हक्क आहेत आणि याच्यासाठी तुम्ही टॅक्स भरताय।
आणि या सेवेसाठी तुम्ही त्या नगरसेवकाला नगरसेविकेला अपॉइंट करून देता. एवढ्या तरी मूलभूत गरजा तुमच्या त्या नगरसेवक नगरसेविका पूर्ण करत नसतील आणि त्याच्यासाठीही तुम्हाला जर त्यांचे हातपाय जोडावे लागत असतील. आय वॉन्ट टू आस्क अ क्वेश्चन. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जो नगरसेवक नगरसेविका अपॉइंट करताय किंवा सिलेक्ट करताय, तुम्ही त्यांना इलेक्ट करताय, मग तुम्हाला त्यांना 24/7 365 प्रश्न विचारायचा अधिकार असायला हवा. मी जर नगरसेविका झाले तर आय हॅव माय फर्स्ट अँड ऑलमोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया माझा हा असणार आहे की आय विल बी ऑलवेज अप्रोचेबल. मी ऍक्सेसेबल असणार, मी अप्रोचेबल असणार आणि मी आन्सरेबल असणार. मला आय एम फॉलोइंग द प्रिन्सिपल ऑफ 3A, ऍक्सेसेबल, आन्सरेबल, अप्रोचेबल. माझ्या प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीला तो माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मला देता आली पाहिजे. त्याच्या समस्या मला सोडवता आल्या पाहिजे. आज कितीतरी मुद्दे आहेत प्रभागांमध्ये. जे गरीब आहेत ते गरीबच आहेत, जे श्रीमंत आहेत ते श्रीमंतच आहेत. ही जी दरी आहे ती दरी तशीच आहे. ज्या वंचितांना शिक्षण मिळत नाहीये, गरिबांना काम नाहीये, बेरोजगारी वाढत चालली आहे. महिला ज्या आहेत त्या बिचाऱ्या नोकरी करायला घराबाहेर निघाल्यानंतर त्यांची मुलं सुरक्षित नाहीयेत. महिलांना स्वतःला सुरक्षित वाटत नाही. असे अनेक मुद्दे आहेत या समाजामध्ये, या प्रभागामध्ये. पाण्याच्या समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत आणि अनेक अजून छोट्या मोठ्या बऱ्याच समस्या आहेत जे लोक आमच्याकडे घेऊन येतात. मी नगरसेविका नसतानाही बरीच कामं केलेली आहेत आणि माझी स्वतःची एक सामाजिक संस्था असल्यामुळे मी जास्तीत जास्त महिला सक्षमीकरणाकडे वळले आणि महिलांना मी नगरसेविका नसतानाही बरेच फ्री कोर्सेस देण्याचा प्रयत्न केला. कारण मला एवढं माहितीये की जेव्हा एक महिला भले ती शिकलेली नसेल पण तिच्याकडे एक कौशल्य असेल आणि ती जर कौशल्य तिला यायला लागलं तर ती स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था करू शकते. आणि मला असं वाटतं की मी जर नगरसेविका झाली तर मी माझ्या महिला भगिनींसाठी जास्तीत जास्त काम करीन आणि जितके लोक मला प्रश्न विचारतील, मला अप्रोच करतील, त्या सर्वांच्या प्रश्नांची अप्रोचला मी एक पॉझिटिव्ह उत्तर देईन. मी हेही लोकांना सांगते. आय वॉन्ट टू गिव्ह अ कमिटमेंट नाव की इफ तुम्ही मला निवडून दिलं आणि मी या 3 वर्षामध्ये 5 वर्षापैकी प्रथम 3 वर्षामध्ये जर मी काम नाही केलं ना तर मी राजीनामा देईन. आय विल रिझाईन. मी हे सांगते. गिव्ह मी अ चान्स. ताईने नगरसेवक कसा असावा आणि नगरसेवकचं अर्थ काय त्या पद्धतीने आपल्याला समजून दिलेलं आहे. न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ते. आणि आज या सुशिक्षित ताईंना आज अपक्ष उमेदवार भरलेला आहे. ताई, आज पूर्ण महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांचे जे बिनविरोध नगरसेवक येत आहेत, एक नगरसेवक 5-5 कोटीला विकत घेतला जातोय. पहिल्यांदा भारतात किंवा महाराष्ट्रात हे असं घडलेलं आहे. कारण पहिले मतदारांना विकत घेतलं जात होतं, परंतु आज उमेदवारांना 5-5, 10-10 कोटीमध्ये विकत घेतलं जाते. तुम्ही कसं बघताय? सर्वात पहिलं तर मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं की तुम्ही डेमोक्रेसीचा खेळ मांडला आहे. तुम्ही तुमचा एवढा महत्वाचा अधिकार तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे, हा जो काही कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, तुम्हाला राईट टू वोट, त्याला तुम्ही अशा पद्धतीने कोणीतरी तुम्हाला पैसे देता म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला भूल पडून मतं देता. त्याच्यानंतर उमेदवार जे उभे राहतात तेही विकत घेतले जातात. त्याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीज एस्टॅब्लिश झाल्यानंतर पण मग ते एस्टॅब्लिशमेंटसाठी पण लोक पैसे देऊन इकडचे लोक तिकडे पळवतात, तिकडची लोक इकडे पळवतात. सो आय डोंट नो व्हॉट इज द सिनारिओ. जी सिनारिओ आहे म्हणूनच जेव्हा मी यंग लोकांशी बोलते, आजची जी युवा पिढी आहे ती हेच म्हणते की आम्ही उदासीन आहोत. वी आर रिअली सॅड की द पॉलिटिक्स ऑफ इंडिया इज गोइंग टू द गटर्स अँड इट इज रिअली द राईट थिंग व्हॉट द यंग पीपल फील. आय रिअली वॉन्ट टू से दॅट इफ यू डू दिस यू आर नॉट डुईंग समथिंग गुड. तुम्ही एज्युकेटेड आहात, सुज्ञ आहात, सुजान आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचा व्यक्ती जर निवडत असाल तर त्या व्यक्तीला आन्सर करण्याचा अधिकार, प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला आन्सर देणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि हे जे काही चाललेलं आहे पैशांचा खेळ, हा फारच वाईट आहे. कारण पर्सनल स्वार्थ जेव्हा येतो माणसाच्या मनामध्ये तेव्हा तो कधीच कुठचीही सेवा करू शकत नाही. कारण तेव्हा त्याला फक्त सेवेच्या ऐवजी मेवा दिसतो आणि तो मेवा मला नाही वाटत आहे की कुणाचंही भलं करू शकेल. सो आय एम अगेन्स्ट ऑल दिस. मला हे फार वाईट वाटतं की माणसानी पैसा किंवा काहीतरी मला मिळावं म्हणून मला नगरसेवक व्हायचंय किंवा मला पॉलिटिकल याच्यामध्ये जायचंय. आज पॉलिटिक्समध्ये चांगली लोक शिरत नाहीयेत, एज्युकेटेड लोक शिरत नाहीयेत. लोकांना भीती वाटते पॉलिटिक्समध्ये शिरण्याची. आज मी
एकटी स्त्री असून मी याच्यामध्ये शिरले आहे. मी हिंमत दाखवली आहे. पण ती मी हिंमत का दाखवली आहे? कारण मला माझ्या लोकांवर विश्वास आहे. मला माहिती आहे लोक माझ्या बरोबर आहेत. पीपल लव्ह मी, माय स्टुडंट्स लव्ह मी, माय सोसायटी लव्हज मी, माय पारसिक एरिया खारेगाव पीपल लव्ह मी. आणि मला असं वाटतं की माझ्या खारेगाव आणि पारसिकच्या लोकांना खरंच ही ताई योग्य वाटत असेल आणि खरंच तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर नक्की विचार करा. मी तुम्हाला शब्द देते आणि मी पुन्हा एकदा सांगते की जर मी जिंकून आले आणि मी 3 वर्षात तुमच्या मनासारखं काम करून दाखवलं नाही तर आजच्या दिवसाला मी हे शब्द देते की मी लगेच 3 वर्षांनी राजीनामा देईन आणि मी हे पद सोडीन. मग तुम्ही मला जाब विचारू शकता. ताई, आपण जर बायचान्स लॉटरी लागली आपली, निवडणुकीत आपण नगरसेवक झाले, तर आपला पुढचा एजेंडा किंवा आयोजन काय असणार आहे आपल्या विभाग 9 नंबरसाठी? माझा एजेंडा तर भरपूर मोठा आहे. लोकांनी मला भरपूर समस्या व्हॉट्सअपवरती पर्सनलवरती पण पाठवलेल्या आहेत. जसं मी आता म्हटलं, रस्ते, गटार, नळ, त्याच्यानंतर दिवे, स्पीड ब्रेकर्स, पाण्याच्या समस्या, कचरा निर्मूलनाच्या समस्या, पारसिक प्रभागामध्ये नसलेल्या काय म्हणतात नाट्यगृहाची समस्या, पारसिक प्रभागामध्ये नसलेली एखादी चांगली सीबीएसई स्कूलची समस्या, पारसिक प्रभागामध्ये असलेल्या साईनाथ नगर सारख्या स्लम एरियामध्ये असलेल्या मुलांसाठी जी म्युन्सिपल स्कूल आहे ती 7वी पर्यंत असल्यामुळे त्या मुलांची गळतीची समस्या, इकडच्या महिलांना न मिळणाऱ्या रोजगाराची समस्या, आपलं घर कधी तुटणार आहे आणि आपलं घर कधी रोड कटिंग मध्ये जाणार आहे या दुःखाची समस्या, अशा अनेक समस्या माझ्याकडे लोक घेऊन येतात. सगळ्या माझ्या डोक्यात चालू आहेत आणि मला ईच अँड एव्हरी पर्सन पर्यंत रीच करायचंय. मी हे 3ही वर्ष, मी आता तुम्हाला 5 वर्ष नाही सांगत आहे, मी 3च वर्ष सांगते. मी हे 3ही वर्ष दिवस रात्र काम करीन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन, जास्तीत जास्त सेवा देण्याचं काम करीन, जेणेकरून तुम्ही सांगाल की ही ताई खरंच नगर सेविका आहे, तिने आम्हाला सेवा दिली. ताई, नगरसेविका जर झाले, आपण बाय चान्स लॉटरी लागली, तर आपल्याला कोणत्या पक्षात काम करायला हवं? सध्या तरी तसं काही नाही आहे आणि मी कुठच्याही पक्षामध्ये जाण्याच्या इच्छेने किंवा कुठच्या तरी पक्षाने मला बोलवावं आणि कुठच्या तरी पक्षाने मला ऑफर द्यावी अशी कुठची इच्छा माझी नाही आहे. सध्या मला अपक्ष उभं राहायची जी इच्छा आहे तीच आहे आणि तसं माझ्या डोक्यामध्ये काही नसल्यामुळे मी तुम्हाला कदाचित या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार, कारण 110% माझ्या मनामध्ये हा प्रश्नच नाहीये आणि ऍज फार एज द सिनारिओ मी बघते सर्व पक्षांचे, त्यामुळे मला नाही वाटत आहे की मी वाईजली कुठचंही पक्ष सिलेक्ट करून लोकांना सांगू शकेन आणि कदाचित मी जर तसं काही केलं तर लोकांचा माझ्यावरचाही विश्वास उडून जाईल, त्यामुळे मी ते उत्तर तुम्हाला नाही देऊ शकत आहे. धन्यवाद मॅडम, आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी अभिनंदन, शुभेच्छा. आज अजिता ताई यांनी आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये ज्या समस्या आहेत आणि त्या समस्यांचे निवारण मी करू शकते आणि जर मी नगरसेवक झाल्यानंतर जनतेच्या कामात नाही केली तर मी रिझाईन देईन असंही त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे. न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून मी श्रवण पाटील, खारेगाव, ठाणे.